मित्रांनो, आज विहिरीला पोहायला गेलो आणि विहिरीला मोटर चालू असल्यामुळे आपल्यासोबत काय असं झालं ज्याचा कधी आपण विचारच केला नव्हता. तर चला तुम्हाला सांगतो ब्लॉग मध्ये पुढं. जय श्रीराम, कशा तुमचं गेट फॅमिली याच्या तुमचं स्वागत आहे. आज आपण मस्तपैकी आवरून रेडी झालो आणि आता चाललो डायरेक्ट कॉलेजला. तर तुम्हाला भेटतो डायरेक्ट आता कॉलेजवरनं घरी आल्यावर 12 वाजता कॉलेजवरनं घर आलो. तेवढं त्याला रव्याचा फोन, तर रवा म्हणला चल पोहायला जायचे. त्यामुळे मस्तपैकी आपण टॉयल बिल घेतला आणि चाललो डायरेक्ट पोहायला. आवरून गेलो डायरेक्ट आपण आता रव्याकडे गेलो. तेवढ्यात रव्याला तर चला जाऊया डायरेक्ट आता विहिरीवर पोहायला. त्यानंतर रव्याला घरी उचलला आणि आपल्या गावातलं वातावरण असलं खतरनाक झालं, त्यामुळे मित्रांनो आपण पोहायला चाललो होतं. चला जाऊया. नंतर थोडंसं पुढे गेलो. रवा म्हणला मला गाडी चालवायची, त्यामुळे आपला रव्या गाडी चालवायला बसला. नंतर मित्रांनो जसं आपण विहिरीकडे जात होतो तसं तसं वातावरण बदलायला सुरुवात होत होती. मित्रांनो थोड्याच वेळात डायरेक्ट पोहोचलो आपण आता विहिरीपाशी. तर चला बघूयात आता पाणी आहे का नाही. तर मित्रांनो जसं आपण विहिरीपाशी उतरून बघतोय तर काही विहिरीचा चाललेला उपसा आणि उपसा चालल्यामुळे पाणी गेलं तर खोल. तर चला तुम्हाला आता विहिरीचं पाणी दाखवतो. कसं पोहायचं आता विहिरीत सांगा. पाणी आम्ही यायचो तेव्हा केवढं असायचं. आता तुम्ही परतच्या वेळेस आला तर येऊ नका इथं. आम्ही जाऊ पोहत दुसरा व्हिडिओ टाकत नाही. कराव्या काय वाटतंय तुला, बरोबर आहे का नाही. या विहिरीचा पाणी बघून आपला सगळा पोहायचा मूडच गेला. आता बघूयात आता आपण दुसरं कुठं जातोय का डायरेक्ट घरी जातोय. विहिरीला पाणी नव्हतं म्हणून त्यामुळे डायरेक्ट घरी आलो. तर रव्या म्हणला चल जात आता स्मूदी पिऊन जाऊ. त्यामुळे गेलता रव्या स्मूदी आणायला. तर स्मूदी घेऊन डायरेक्ट आलो आपण आता इथं बिल्डिंग खाली. तर चला म्हणलं आता निवांत इथं बिल्डिंग खाली स्मूदी पीत बसू. तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉग साठी एवढंच. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा आला नक्की कमेंट सांगा. ब्लॉगवर लाईक करा आणि पेजवर फटाफट फॉलो करून घ्या.